क्रिकेटचे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या क्रिकेट संघाला त्याच प्रकारे जे समोर बसलेत चिमुकले माझे ते ज्यांचे स्वागत नाही झालं त्यांचे सुद्धा मी माझ्या मनापासून स्वागत पहिल्यांदा करतो त्या आणि जे स्टेजवरती उपस्थित प्रमुख पाहुणे किंवा आपले गावचे सर्व मंडळी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मला इथं बोलायला माझा मला मान सन्मान दिला त्यासाठी मी तुमचे वंदन करतो। तर खानापूर तालुकाच नव्हे बेळगाव जिल्हाच नव्हे तर देशभरामध्ये जी पसरलेली एक संघटना म्हणून आहे जय जवान आणि जय किसान म्हणून ही संघटना फक्त समाजाच्या हितासाठी आणि समाजसेवेसाठी म्हणून अख्ख्या याच्यामध्ये पसरलेली आहे आणि त्याचे मूळ ते संघटनेचे गाव म्हटलं तर ते तोराळी गाव होते आणि ज्या गावामध्ये मी ओपन केलेलं आहे ते गाव म्हणजे तोराळी। जेव्हाही गोविंद पाटील म्हटलं तर कुणाला ओळख भेटत नाही पण तोराळी म्हटलं तर हा जय जवान जय किसान ग्रुपचे अध्यक्ष गोविंद पाटील ही ओळख भेटते। आणि या आपल्या तोराळीमध्ये असे बरेच काही वक्ते पण आहेत बरेच ज्यांनी माईक घेतलं तर पूर्ण तालुका हादरतोय असं या तोराळीचे एक वर्चस्व आहे की जे वारवरील जे आमचे होते पूर्वज होते त्यांनी सुद्धा माईक हातामध्ये घेतले तर भरपूर काही म्हणजे स्टेज हादरून टाकायचे असं आमच्या तोराळी गावामध्ये वर्चस्व आहे आणि असे म्हणजे थोर लोक आहेत। त्याच प्रकारे बरेच आमच्या जांभेटी भागामध्ये असू देत कुठेही असू देत जर आर्थिक सहाय्य असेल तर याच गावातील लोक तिथपर्यंत पोहोचवले जाते। पण आपल्याला कुठेतरी मनात असं वाटतंय की आपल्या या तोराळी गावामध्ये आपल्याला पण थोडस काहीतरी चेंजेस व्हावं लागणार यासाठी व्हावं लागणार की काही कार्यकर्ते मला बऱ्याच वेळा बोलले की याच जांभोटी भागातले तिथे जांभोटीमध्ये बसून मला म्हणतात की आधी तुमचं गाव सुधरा का या गावाने सर्वांना मोठं केलेलं आहे या गावचेच लोक मोठमोठ्या ठिकाणी जाऊन थांबतात आणि जिथे या गावचे लोक थांबतात तिथेच कोणतरी घोडा येतो आणि तेच लोक पुन्हा आपल्याला म्हणतात की तुमचं गाव सुधारायचं आहे आणि ज्या वेळेला इलेक्शन येते तेव्हा तेच लोक इथं येतात आमच्याच गावच्या लोकांचा सपोर्ट घेतात आणि त्यानंतर तेव्हा ते म्हणत नाही की तुमचं गाव सुधारायचं आहे तेव्हा ते तुमचं गाव सुधारते म्हणून येतात। जर गाव तुम्ही सुधरा म्हणून जर आम्हाला सांगत असतील तर मग तिकडे कार्यकर्ते आणि नेते पुढारी म्हणून राहायची काही लायकी नाही आहे। दुसरी गोष्ट आहे की आपण आपल्या गावासाठी सुधारायचं असेल तर आज सत्कारसाठी म्हणून आपल्याला एवढी लोक समोर बसवलेले आहेत याचं कारण काय बाबा तर या लोकांमध्ये काहीतरी गुण असतील या लोकांमध्ये काहीतरी एक चांगलं त्यांचं एक कर्तृत्व असेल यासाठी म्हणून इथं बसून फेटे बांधून त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून त्यांचा सत्कार केलेला आहे। तर असे प्रत्येक गावामध्ये जर एक 100 जणांचा जर सत्कार केलेला असे जर चांगले सर्वजण एकत्र येतील आणि एकत्र येऊन सर्व कामं करतील तर खूप सुंदर अतिसुंदर कामं बनतील। तर आज मला याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण खरोखर म्हटलं तर आपला आता एक होळीचा एक सण साजरा केलेला जातोय तर हा होळीचा सण आपण का साजरा केला जातोय तर आपल्या या युवा पिढीला माहिती नाहीये। होळीचा सण माहिती आहे का तुम्हाला का साजरा केला जातोय माहिती आहे का नाही ना हा तर आपल्या तालुक्यामध्ये हेच एक आपली संस्कृती कुठेतरी मागे जात आहे का जात आहे वर्षानुवर्ष आपण होळी साजरी केली जाते सगळं काही करतोय आपण धुलीवंदन करतोय रंगपंचमी करतोय सगळं काही करतोय आपण ते काय म्हणतात होळिका दहन करतोय सगळं करतोय पण त्या आमच्या युवा पिढीला माहिती नाही आहे की आपण हा सण साजरा का केला जातोय। तर हा होळी हा सण यासाठी साजरा केला जातोय की एक हिरण्यकश्यप नावाचा राक्षस सर्वांनाच माहिती आहे की देव आणि राक्षस हे होते आणि याच्यामध्ये एक नारद मुनी सुद्धा होते। तर या अशाच एक राक्षसामध्ये हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा मुलगा
जिथे एकच नाव येतं होतं मगाशी एक प्रल्हाद म्हणून, तर त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद तो नेहमी काय करायचा, तर तो राक्षसांच्या याच्यामध्ये असून सुद्धा श्री विष्णूजींची भक्ती करत होता. का करत होता, तर सत्यमेव जयते, सत्याच्या बाजूने त्याचं जायचं एक हे होता. आणि तो त्याला एवढी आवड निर्माण झाली विष्णूजी भगवानांच्या बद्दल की त्यांनी सतत ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः हा जप सारखं करत बसायचा. हा का करत बसायचा, तर त्याला कोणताही संकट येत नव्हता. आणि जे विष्णू भगवान आहेत हे सर्वांचे म्हणजे या आमच्या एक रचनाकारकच आहेत आपल्या देवामध्ये. आणि त्यांनी भरपूर काही अवतार घेतलेले आहेत. श्रीकृष्णाजींचा पण त्यांचाच आहे, श्रीरामजींचा पण त्यांचाच आहे. तर यांची भक्ती केल्यानंतर या भक्त प्रल्हादला खूप एक चांगला एक आनंद व्हायचा. तर हा राक्षस काय म्हणायचा की मी देवांबरोबर सुद्धा लढतो, देवांना सुद्धा मी एक हरवतो कधी कधी, आणि हा माझा मुलगा त्यांचंच नाव जपतोय, हे चुकीचं आहे. मग तो शेवटी कंटाळून काय करतोय, फक्त प्रल्हादला जीव मारण्याचा प्रयत्न करतोय. तर कसा करतोय, आधी याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये बसायचं, तेलामध्ये कढाईमध्ये टाकायचं, असे सर्व प्रयत्न करून थकतो तो. आणि तरी सुद्धा भक्त प्रल्हादजींना मारू शकत नाही. का, तर एक साक्षात विष्णूजींचे काय होते त्यांच्यावरती आशीर्वाद होता. त्यांनी स्वतः त्याला हे करत होते. आणि असंच याला काही होत नाही झालं. शेवटी म्हटली कोण, होलिका. होलिका ही हिरण्यकश्यप नावाच्या एका राक्षसाची कोण होती, बहीण होती. आणि ही होलिका काय म्हणते, आपल्या भावाला म्हणते की मला वरदान मिळालेलं आहे की माझ्यावरती एक जो कपडा आहे, मी आगीमध्ये बसलो तरी मी जाऊ शकत नाही. आणि ती काय करते, फक्त प्रल्हादला घेते आणि जाऊन कुठे बसते, आगीमध्ये बसते. आणि आगीमध्ये बसता असता लक्ष्मी माता काय म्हणते की विष्णुदेवाला म्हणते की हे विष्णू भगवान, तुमचा भक्त तरी आता तो आगीमध्ये बसलेला आहे आणि तो जळण्याच्या याच्यामध्ये आहे, त्याच्याकडे काही हे नाही आहे. आणि होलिकाकडे एक असं वस्त्र आहे की ती आगीमध्ये बसली तरी सुद्धा ती जळू शकत नाही. विष्णूजी भगवान म्हणतात, माते काही हे करायची गरज नाही आहे, तू दुखी व्हायची गरज नाही आहे, मी सर्व काही बघून घेतो. आणि तेव्हा विष्णूजी त्याला आशीर्वाद देतात. जो होलिकाचा जो कपडा आहे तो उडून भक्त प्रल्हादजींच्यावरती पडतोय. आणि त्यावेळेला आगीमध्ये होलिकाचं काय होतं, जळून दहन होते, भस्म होते. आणि भक्त प्रल्हाद आणि होता तसाच उठून आपल्या आईजवळ येतो, तो वासुदेवाय नमः म्हणून. तर ही एक काय आहे की खऱ्याला जाळला तरी पण तो जळणार नाही, आणि खोट्याला नाही जळला तरी पण तो जळणार. हा एक संदेश या होळीमध्ये याच्यामधून निर्माण होतो. आणि या ती होलिकाचं दहन झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी काय करतो आपण, रंग लावून काय करतोय, रंगपंचमी साजरी केली जाते. तर हे अशा या छोट्या गोष्टी आहेत आपल्या ज्या संस्कृतीमध्ये, या प्रत्येकाने थोड्याफार म्हणजे मनामध्ये घेतल्या पाहिजेत. आणि हे आपण आपल्या वाडवडिलांना विचारलं पाहिजेत की हे काय आहे बाबा, नेमकं काय आहे होळी म्हणजे. आपण बस असंच फिरतो, आपण बस बोबल्या मारत फिरतो, चप्पल घातला बोबल्या मारा, तिथं बसला बोबल्या मारा, पण नेमकं आपली होळी काय आहे हा सण पण आमच्या खानापूर तालुक्यातील सर्व गावांमधून माहिती झाला पाहिजे. बऱ्याच सणांना मी कुठेही जातोय त्याचं पहिल्यांदा महत्व पटवून देतोय. मला दुसरं पण बोलता येते, पण नाही, त्यांना पहिल्यांदा महत्व पटवून देतोय. हल्लीचा एक छावा पिक्चर आला आणि तो छावा पिक्चर सर्वजण म्हणतात वा वा, छावा पिक्चर एवढं छान आहे, आपल्या गावामध्ये आणायचं, त्यांच्या गावामध्ये आणायचं, सर्वजण म्हणतात. आणि मी सुद्धा बहुतेक सोमवारी इथं ठेवायचा प्लॅन केलेला आहे, ऑलरेडी बोलून झालेला आहे. पण हे पिक्चर दाखवण्याच्या मागचं कारण काय आहे, त्या पिक्चरामधून काहीतरी आपण समज घ्यायची आणि ती समज घेऊन आपण त्या मार्गाने जायचं. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, श्री शंभूराजा संभाजी महाराज यांनी कसे बलिदान दिले आणि यांचे हाल हाल करून कशा प्रकारे त्यांना मारले गेले हे या छावा पिक्चर मध्ये दाखवलेले आहे. आणि सर्वात मोठी म्हटलं तर एक त्याच्यामध्ये एकच एक हे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये एक संदेश दिलेला आहे
की छावा पिक्चर मध्ये तर आपल्या या राजाला पकडण्यामागे कुठल्या मुघलांचा हात नव्हता, तर या आपल्या राजाला पकडून देण्याचा कोणाचा हात होता? आपल्याच लोकांचा होता. आणि हा संदेश देण्यासाठी म्हणून त्यांना दिलेला हा हे पिक्चर बनवलेला आहे. आणि या पिक्चर मध्ये अतिशय अक्षरशः रडू येते. प्रत्येक माणूस पिक्चर थिएटर मध्ये बसतो, पण येते वेळी त्याच्या अंगामध्ये कंपन भरते आणि एक दुसऱ्याशी बोलता सुद्धा येत नाही. मी सुद्धा जेव्हा पिक्चर थिएटर मध्ये बसलो, बाहेर आलो, बाजूला कोणीतरी माझ्याशी बोलत होतं, पण मला बोलता येत नव्हतं. का बोलता येत नव्हतं? तर आपल्या राजाला असे हाल हाल करून मारलेले आहेत. तरी सुद्धा औरंगजेब त्याला काय म्हणतो, लास्टला त्याला काय म्हणतो, एवढं सगळं करून सुद्धा शिवाजी महाराज श्री संभाजी महाराजांना म्हणतोय, तू स्वराज्य 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 म्हणजे स्वतःचे राज्य, आणि स्वतःचे राज्य निर्माण करणार कोण आहे? श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याला घडवणारा कोण आहे? जिजामाता महाराज. आणि ते औरंगजेब काय म्हणतोय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराजांना की संभाळ, तू स्वतःचं राज्य राज्य म्हणून तुझा जीव देतोस, इथं कुठं आहे तुझं स्वतःचं राज्य? इथं कुठं आहे तुझ्या स्वतःच्या राज्यातले लोक? इथं आज तू एकटाच आहेस. अजूनही तुला मी माफ करतो, धर्म बदल. पण त्यांनी सरळ सांगितलं, मी जर धर्म बदलला तर मी गद्दार घोषित होईल. धर्म बदलून तुझ्या पायी पडणार नाही, माझा जीव गेला तर हरकत नाही, पण मी धर्म बदलणार नाही. आणि हेच एक उदाहरण काय करतं की सत्यासाठी लढते वेळी जरी मरण जरी आलं तरी सत्याची बाजू सोडणार नाही. श्री राम भगवानला आपण भरपूर मानतो. त्यांची पत्नी आहे सीतामाता. सीतामातेला काय करावं लागलं की मी खरी आहे म्हणून सांगण्यासाठी अग्नीमध्ये जाऊन आपलं बलिदान द्यावं लागलं. स्वतः आपलं कुणाला बलिदान द्यावं लागलं? आपल्या सीतामातेला. तर इथं असं आहे की मी खरा आहे म्हणून सांगण्यासाठी स्वतः मरावं लागतं या धरतीवरती. तेव्हाच आपल्या या हिंदूंना समजतं की हा खरोखर आहे म्हणून. जेव्हा श्री संभाजी महाराज जेव्हा बलिदान दिले, त्याच्यानंतर कोण होतं सांभाळायला? त्यांचे भाऊ होते, राजाराम महाराज होते. आणि त्यांनी काय केलं, ते थोडे दिवस राहिले, त्यांनी पण मृत्यू पावले. त्याच्यानंतर एक महिला हे स्वराज्य सांभाळण्यासाठी उभे राहते. तर मला असं वाटतंय की राजाराम महाराजांनंतर कुणी आपल्यामध्ये कुणी लढाकू नव्हता का? एक महिला हातामध्ये तलवार घेते, एक महिला लढते आणि औरंगजेबला पळू का सळू करते. औरंगजेबला असं युद्ध करते त्याच्या बरोबर की आज गड किल्ला घ्यायचा, बरोबर पावसाळा आला, त्या पावसाळ्यामध्ये त्याला वापस पैसे घेऊन सगळं हे घेऊन द्यायचा, पुन्हा तोच किल्ला आणि परत काढून त्यांच्याकडनं घ्यायचा. अशी रणनीती खेळून एक रणरागिणी म्हणून रणांगणात जी उतारली ती म्हणजेच आपल्या खानापूरमध्ये एक हायस्कूल आहे ताराराणी. ताराराणी ही ताराराणी लढली. का लढली? का आपण बाकीच्या का काकणं गाठले होते का हातामध्ये? एक महिला उतरून लढते. का लढली? तर आपल्यामध्ये पण थोडस गद्दारी सुरू होते. आणि ही देवांच्या टायमाला सुद्धा चाललेली होती आणि क्रांतिकारांच्या सुद्धा होती, राजा महाराजांच्या सुद्धा चालली होती. तर आपल्याला सांगायचं असं आहे म्हटलं तर की आपण काहीतरी आपल्या मुलांना चुकीच्या रस्त्याने घेऊन जातोय असं मला तरी असं वाटतंय खानापूर तालुक्यामध्ये. कारण की आपली जी मुलं आहेत त्या मुलांना जर योग्य रस्ता आपण दाखवला तर ती मुलं पण योग्य वळणावरती जातील. कारण की आपण जेव्हा लहान असतोय तेव्हा उचलून मारून झालं तरी पण शाळेत टाकतो. काय टाकतो? तर तो मास्तर त्याला चांगलं वळण देत नाही. पण फक्त मास्तरांना चांगलं वळण देण्याची गरज नाही आहे, इथे त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा देणे खूप गरजेचं आहे.
आज मी बघतोय प्रत्येक हॉस्पिटलला जातोय तिथे रडरड देतात, बाबा तू देवासारखा आलास, बाबा तू याच्यासारखा आलास. आणि तिथं पण मला मुलांची शपथ द्यावी लागते. जेव्हा जातोय तिथं गेल्यानंतर गिरका मारत राहतात, कारण डॉक्टर सांगतात तिथं त्यांना स्कीम कुठली यशस्वी स्कीम आहे, धर्मस्थळची स्कीम आहे किंवा यांच्या बीपीएलची स्कीम आहे ती काही सांगितली नाही जाते. कारण की बघ तू हे बघ तिकडे पोलिसांची कंप्लेंट झालं, इकडे हे झालं, मला असं स्कीम मध्ये घालता येत नाही, मला असं करता येत नाही. एवढं फिरवतात वरती खाली आणि एवढं अक्षरशः ते कंटाळतात, रडतात की 1,10,000 मी कुठून आणू. एक शेतकऱ्याकडे कुठून भेटणार 1,10,000 रुपये, कसं येणार त्याच्याकडे की त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला पैसे भरण्यासाठी. आणि बऱ्याच लोकांनी त्या हॉस्पिटलमध्ये माहिती आहे की ऍडमिट झालेले आहेत की त्यांना किती पैसे लागतात, कुठलाही डॉक्टर फ्रीमध्ये करत नाही. तर हे कुठेतरी आपण काय करायला पाहिजे की आपण आपल्या गावामध्ये जी कॅम्प ठेवतो प्रसिद्धीसाठी नाही ठेवायचं, तर ती कॅम्प कशासाठी ठेवायचं त्याच्यामध्ये त्यांना माहिती द्यायची की बाबा तू या हॉस्पिटलला गेलास तर पहिल्यांदा तू अशा प्रकारे जा, तशा प्रकारे जा. आता कालच मी 4 पेशंट, टोटल 4, एक कालमणीची मुलगी बिडेला दिलेली आहे, त्याचा एक मुलगा, एक लोटस हॉस्पिटलला, आणि 3 लोक जे 2 शाळेची मुलगा आणि मुलगी आहे आणि एक ताई आहे, टोटल 4 जण आहे. त्यांची हालत अशी झालेली तरी सुद्धा मी माझ्या संघटनेकडनं थोडी मदत करून त्यांना तिथे जाऊन केलेलं आहे. आणि तालुक्यामध्ये मला बरेच आता फोन करतायत की सर मला क्रिकेटला थोडे पैसे द्या, थोडे याच्यासाठी द्या, मला याच्यामध्ये द्या. मी त्यांना सरळ सांगतो की माझ्याकडून जी तुमची कामं होतात, कुठल्या ऑफिस मधले असू दे, कुठल्या याच्यामध्ये दवाखान्यामधले असू दे, कुठल्या कोर्ट मधले असू दे, वाटलं ती माझ्याकडून करून घ्या, पण मला एक गोरगरिबांना मदत करते म्हणून तुम्हाला देता येत नाही. तर आपण मी बोलणं तर जास्त बोलतोय कारण की इथं म्हणजे कंटाळतात सगळेजण, ठीक आहे. त्यासाठी मी माझं हे भाषण इथं म्हणजे संपवायच्या याच्यामध्ये जातो. आणि मला जर तुम्ही आज बोलून मला जर थोडा वेळ दिलात आणि माझा जो सत्कार केला त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.